अल्कोहोलच्या मेथड ऑफ प्रिपरेशन अभ्यासक्रमामध्ये रोज आपण फक्त एक मेथड ऑफ प्रिपरेशन स्टडी करतो आहे. अल्कोहोलच्या मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये पहिली रिएक्शन ही अल्कलाइन हायड्रोलिसिस होती. दूसरी रिएक्शन हाइड्रेशन होती यूजिंग कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक ऍसिड. त्या मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये आपल्याला प्रायमरी अल्कोहोल तयार करता येत नाही आणि म्हणून आपण एक्सेप्ट इथिल अल्कोहोल म्हणून आपण काल डायबोरेशनची छोटीशी रिएक्शन बघितली ज्याच्यामध्ये आपण तयार केला एन प्रोपील अल्कोहोल डायबोरेशन. आता तिसरी मेथड ऑफ प्रिपरेशन आज आपण पाहतोय. हेडिंग कडे लक्ष ठेवा. तिसऱ्या मेथड ऑफ प्रिपरेशनचं हेडिंग काय? हेडिंग आहे फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड. कार्बोनिल आणि कंपाउंड. आता या कार्बोनिल कंपोनेंट मध्ये कोण येतं? या कार्बोनिल कंपोनेंट मध्ये अल्डिहाइड येतो, कीटोन येतो, कार्बोक्सिलिक ऍसिड येतं आणि इस्टर येतं. म्हणजे या कार्बोनिल कंपोनेंटचं काय करायचं आहे तुम्हाला? रिडक्शन. प्रत्येक वेळेला या कार्बोनिल कंपाउंडचं करायचं आहे रिडक्शन. Reduction is a process in which there is addition of hydrogen. Addition of hydrogen. C. सर्व कार्बोनिल कंपाउंडचं आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन. आपण पहिल्यांदा अल्डिहाइडचं रिडक्शन करू, मग कीटोनचं रिडक्शन करू, मग कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करू आणि नंतर इस्टरचं रिडक्शन करू. नंबर ए मध्ये मी अल्डिहाइडचं रिडक्शन. अल्डिहाइड रिडक्शन ऑफ अल्डिहाइड. रिडक्शन ऑफ. आता नंबर 1 मध्ये मी रिडक्शन करतो अल्डिहाइडचं. आता रिडक्शन करताना वेगवेगळ्या पद्धतीचं रिडक्शन राहतं. आपण पहिल्यांदा कॅटॅलिटिक रिडक्शन जर घेतला, या रिडक्शनला आपण म्हणतोय कॅटॅलिटिक रिडक्शन. कॅटॅलिटिक आणि रिडक्शन. याला कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणण्याचं कारण याच्यामध्ये आपण काय वापरला? कॅटलिस्ट. कोणताही अल्डिहाइड असेल. आता जनरल मध्ये जर आपण अल्डिहाइड घेतला R, हा C, हा H आणि हा डबल बॉन्ड, याच्यामध्ये कोणता गॅस पास करायचा? H2. H2 गॅस पास करायचा इन प्रेझेन्स ऑफ निकेल. निकेल म्हणजेच रेनी निकेल. रेनी आणि निकेल असं घ्यायचं. ऍट 4 1 3 रिएक्शन एकदम सोपी आहे. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. O जवळ काय न्यायचा? H आणि C जवळ काय न्यायचा? H. रिएक्शन संपली. हा R, हा C, हा H. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. हा H आणि हा H. काय तयार होतं? अल्कोहोलच्याच मेथड ऑफ प्रिपरेशन सुरू आहे. याला म्हटलं आपण कॅटॅलिटिक रिडक्शन. कोणताही एखादा अल्डिहाइड घ्या. फॉर एक्झाम्पल आपण घेतला ऍसिटाल्डिहाइड CH3 CH आणि डबल बॉन्ड. हा घेतला ऍसिटाल्डिहाइड. याच्यामध्ये टाकला H2. हायड्रोजन गॅस पास केला इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट.
लाईक रेनी निकेल. निकेल अजून कोणता कॅटलिस्ट वापरता येतं? नाही या कॅटॅलिटिक रिडक्शन मध्ये, कॅटॅलिटिक रिडक्शन मध्ये आपल्याला मेटलच वापरावं लागतं. कारण हे H2 गॅस पास करून रेनी निकेल हा कॅटलिस्ट आहे. सोडियम अमालगम आणि वॉटर कॅटलिस्ट नाहीये. तो हायड्रोजन सप्लाय करणारा रिएजंट आहे. त्याला कॅटलिस्ट कसं बनणार तुम्ही? निकेल अजून कोणता वापरता येतं? पॅलेडियम पीडी, पॅलेडियम पीडी हा पण वापरता येतो. आपण जनरली निकेल वापरतो at 413K. C. Double bond is converted into single bond. CH3, CH, O जवळ गेला H आणि इथे गेला H. फॉर्मेशन ऑफ इथेनॉल. इथेनॉल म्हणजे तुम्ही अल्डिहाइडचं रिडक्शन करू शकता, तुम्ही कीटोनचं रिडक्शन करू शकता. समजा आपण इथे घेतला कीटोन CH3, हा CH3 आणि डबल बॉन्ड O प्लस याच मेथडने तुम्ही कीटोनचं रिडक्शन करू शकता. H2 nickel at 413K. Double bond is converted into single bond. CH3, CH3, O जवळ गेला H आणि C जवळ गेला H. फॉर्मेशन ऑफ आइसोप्रोपिल अल्कोहोल, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. आइसोप्रोपिल अल्कोहोल यालाच म्हणतो आपण सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. या रिएक्शन मध्ये ज्या वेळेला तुम्ही ऍसिटाल्डिहाइड घेतला त्यावेळेला कोणतं अल्कोहोल मिळालं? विच प्रायमरी. ऍसिटोन घेतला त्यावेळेला कोणतं अल्कोहोल मिळालं? या रिएक्शनचा ड्रॉबॅक काय आहे? यू कॅनॉट प्रिपेअर टर्शरी अल्कोहोल. तुम्हाला या मेथड ऑफ प्रिपरेशननी टर्शरी अल्कोहोल तयार करता येत नाही. तुम्ही फॉर्माल्डिहाइड घेतला तरी अल्कोहोल प्रायमरीच मिळते, ऍसिटाल्डिहाइड घेतला तरी अल्कोहोल प्रायमरी मिळते आणि ऍसिटोन घेतला तर अल्कोहोल सेकंडरी मिळते. आता आपल्या हा कॅटॅलिटिक रिडक्शनचा प्रकार आहे. तुम्हाला रिडक्शन करता येतं युजिंग सोडियम अमालगम अँड वॉटर. तर सोडियम अमालगम आणि वॉटरचं रिडक्शन आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही. तो एक रिड्युसिंग एजंट आहे एवढं लक्षात ठेवता. मिक्सचर ऑफ Na आणि Hg याला म्हणतो आपण सोडियम अमालगम अँड वॉटर. कुठे अजून कोणत्या रिएक्शन मध्ये आला समजा तो पुढे, पण आता तो आपल्या टेक्स्टबुक मध्ये नसल्यामुळे अजून त्याची एक भर आपल्या डोक्यात टाकायची नाही. पण तो रिएजंट आहे, महत्वाचा रिएजंट आहे. आतापर्यंत तो टेक्स्टबुक मध्ये होता पण आता नाहीये सध्या. मग रिड्युसिंग एजंट दुसरा कोणता आहे? कुठला रिड्युसिंग एजंट दिलाय तुम्हाला? Li, Al आणि H4. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. कोणताही अल्डिहाइड घेतला, समजा आता आपण तुम्ही घेतला फॉर्माल्डिहाइड HCH आणि डबल बॉन्ड, याचं जर रिडक्शन करायचं असेल तर हा तुम्हाला 2 नेसंट हायड्रोजन देऊ शकतो. एरोवर तुम्हाला कॅटॅलिस्ट काय लिहायचं आहे? LiAlH4 H3O पॉझिटिव्ह ऑब्लिक इथर. याला AlH4 चं नाव आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. रिएक्शन से रिएक्शन HCH डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. O इथे काय येईल H आणि इथे काय येईल H. इथे आपण H2 गॅस पास केला, याला म्हटलं आपण कॅटॅलिटिक रिडक्शन. याला कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणायचं नाही. इथे आपण कॅटलिस्ट नाही वापरला, तो एजंट होता LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, ज्याला म्हटलं आपण रिड्युसिंग एजंट. आता हा
रिड्यूसिंग एजंट जो आहे तो रिड्यूसिंग एजंट कसा रिड्यूसिंग एजंट आहे सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट हा LiAlH4 जो आहे याला म्हणतो आपण सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट याला सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट म्हणण्याचं कारण काय सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट आहे एक्सपेन्सिव्ह रिड्यूसिंग एजंट आहे महागडा रिड्यूसिंग एजंट आहे LiAlH4 म्हणजे रिडक्शन करायचं असेल तर रेमिनिकेल वापरतात इंडस्ट्रीमध्ये पण LiAlH4 वापरत नाही कारण तो एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे महाग आहे रिडक्शन करायचं असेल समजा अल्डिहाइड कीटोनचं तर रेमिनिकेल H2 गॅस पास केला की रिडक्शन करतात पण हा वापरत नाही कारण हा एक्सपेन्सिव्ह आहे आणि हा सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट आहे सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट म्हणजे काय तर तो अल्डिहाइड हा जो ग्रुप आहे कार्बोनिल जो ग्रुप आहे त्या कार्बोनिल ग्रुपवरच वर्क करेल ऑलेफिनिक म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डवर वर्क करणार नाही आपण एक्झाम्पल जर बघितलं तर समजा आता आपल्याकडे असा एक कंपोनंट आहे 1 2 3 4 चारच कार्बनचं घेऊ आपण C डबल बॉन्ड O आणि हा H एक डबल बॉन्ड इथे आहे व्हॅलेन्सी CH3 CH सांगा नाव IUPAC 1 2 3 4 ब्यूटॅनल 2 वर डबल बॉन्ड आहे 2 ब्यूटिनल असं लिहिलं तरी चालेल 2 ब्यूटिनल आता या कंपोनंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे या कंपोनंट मध्ये 2 डबल बॉन्ड आहे याला म्हणतात ऑलेफिनिक डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आता ही रिएक्शन जर समजा करायची आहे तुम्हाला सपोज ही रिएक्शन करायची आहे तुम्हाला युजिंग रेमिनिकेल at 413K bypassing hydrogen gas तर हा निकेल रेमिनिकेल हा सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट नाही हाही डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करेल हाही डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करेल टोटल हाइड्रोजन किती लागेल 4 CH3 हा डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड हा एक हाइड्रोजन इथे एक हाइड्रोजन इथे हा ही डबल बॉन्ड कन्वर्ट करेल डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड CH as it is double bond is converted into single bond एक H इथे आणि एक H इथे 1 2 3 4 सा काय मिळेल तुम्हाला N ब्यूटील अल्कोहोल N ब्यूटील अल्कोहोल कारण रेनिनिकेल हा सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट नाहीये तो दोनही डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करेल अल्डिहाइड मधला डबल बॉन्ड आणि ऑलेफिनिक ही डबल बॉन्ड पण आता जर समजा तुम्ही LiAlH4 वापरला LiAlH4 ऑब्लिक H3O पॉझिटिव्ह आणि E तर हा सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट आहे हा फक्त यालाच कन्वर्ट करेल आणि ऑलेफिनिक डबल बॉन्डला कन्वर्ट करणार नाही म्हणजे अनसॅच्युरेटेड अल्कोहोल C2 नेसेंट हाइड्रोजन हा CH3 as it is त्याच्यानंतर CH हा डबल बॉन्ड जसाच्या तसाच राहील इथे C हा H डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड आणि हा H
म्हणजे तयार झाला तुमचा अनसॅच्युरेटेड आणि काय अल्कोहोल. अनसॅच्युरेटेड अल्कोहोल जर तयार करायचं असेल तर तुम्हाला सिलेक्टिव्ह रिड्युसिंग एजंट शिवाय इलाज नाही. या कंपाऊंडचं नाव 1 2 3 4 ब्युटेनॉल 1 ON म्हणजे ब्युटेनॉल 1 2 2 EN. लक्षात म्हणजे रिडक्शन आपण केलं अल्डिहाइडचं, रिडक्शन केलं आपण कीटोनचं, रिडक्शन केलं आपण अनसॅच्युरेटेड अल्डिहाइडचं युजिंग सिलेक्टिव्ह रिड्युसिंग एजंट. अजून रिडक्शन कोणाचं करायचं आहे आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडचं, अजून कोणाचं करायचं आहे इस्टरचं. लक्षात ते दोन्ही रिडक्शन आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ.